हा जो पावटा आहे मी खूप म्हणजे 7-8 वर्षानंतरनं इथं नीट करायला घेतलं आहे. माझ्या सासूबाईंनी पाठवला होता. तर इथे आमच्या सोलापूरमध्ये मिळतं का नाही माहीत नाही, पण मी कधी तर असं बघितलं नाही, मार्केटमध्ये गेल्यावर दिसलं नाही मला. तर इथे मी आज मस्त फ्राईड राईस बनवणार होते पावटा घालून, आणि पावटा घालून खरंच खूप छान लागत होतं. तर इथे मी पावटा वगैरे सोलून घेतला आणि जो काही पांढरा भात असतो तो शिजवून घेतला पहिल्यांदा. मग त्याच्यानंतरनं सगळे जे काही व्हेजिटेबल्स आहे ते सगळे घातले आणि मस्त टोमॅटो आणले होते ते पण स्वच्छ धुवून ठेवले. भात शिजेपर्यंत मी इथं भाकरी पण बनवून घेतलेले आणि कारले ऑलरेडी मिठाच्या पाण्यात ठेवले होते, म्हणजे कडूपणा जातो म्हणून. तर इथे मी आज रॅकमधले भांडे काढले होते घासायला, तर इथे काहीशी भांडे घासून ठेवलेत आणि काहीशी घासायचे होते. तर इथे रात्रीचं जेवण झालं, किचन वगैरे आवरून घेतलं आणि हे काहीसं असं माझं म्हणजे भांडे एवढे छान असे दिसतात ना, हे फक्त 2च दिवसासाठी असतं. तर थोडेच घासले, थोडे अजून बाकी आहेत घासायचे. तर इथे रात्रीचे 11 वाजले होते आणि आज पाणी आलं होतं. पाणी आल्यानंतर तर खूप स्ट्रगल होतं, म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे सगळा लोड असतो. तर इथे आता 11 वाजत आलेत आणि माझं आत्ताशी काम झाले. तर चला आता सगळ्यांना गुड नाईट, आणि सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि तुम्ही कधी बनवली आहे का पावट्याची आमटी किंवा पावट्याचा मसाला भात, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.